डॉक्टर म्हणजे मेडिकल नाही, PhD केलेलं आहे। मी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राहतो सर। माझी मुलगी रायफल शूटिंग 10 मीटर पिप साइट या क्रीडा प्रकारात पार्टिसिपेट करते। मी आज पालक म्हणून इथे उभा आहे सर। सर, प्रत्येक वर्षी जिल्ह्यापासून तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयचा निवड चाचणीपर्यंत जेव्हा आम्ही खेळतो तर जिल्ह्यासाठी 1 दिवस, विभागासाठी 2 दिवस, राज्यासाठी 3 दिवस, राष्ट्रीय स्पर्धासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवस आणि रायफल शूटिंगची जेव्हा निवड चाचणी असते तर त्यामध्ये 6 निवड चाचणी वर्षात असते सर। ट्रायल 1, 2 एक मागच्या वर्षी, आता या वर्षी 25 मध्ये पहिली आणि दुसरी निवड चाचणी स्पर्धा भोपाळला झाली, नंतर दिल्लीला, नंतर देहरादूनला। तर सर, माझं असं म्हणणं आहे, आता एक क्रीडा शिक्षक आहे आणि एक पालक आहे। तर माझी मुलीला घेऊन जाण्यासाठी ते त्यांच्या शाळेचे क्रीडा शिक्षक आणि जे संस्थाचालक आहे, जे प्राचार्य आहे, ते क्रीडा शिक्षकांना पाठवत नाही। ते सांगतात की हे तुमची मुलगी आहे आणि एकटी आहे, तर तुम्ही त्यांना सोबत घेऊन जा। तर सर, मी एक क्रीडा शिक्षक आहे, मला एवढे सुट्ट्या भेटत नाही सर। तर माझा असा एक मुद्दा आहे की जे पालक आहेत त्यांना तुम्ही कमीत कमी 30 रजा जे आहे पालकांना, जे राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना मंजूर करा सर। माझा दुसरा मुद्दा आहे सर की आता मिशन लक्ष्यवेधसाठी आता निवड चाचणी आता बालेवाडीमध्ये झालेली आहे सर। त्यामध्ये वयोगट 13 ते 21 पर्यंत दिलेला होता सर। तर माझी मुली पण गेली होती तिथे, चांगला परफॉर्मन्स झाला आहे तिथे। तर सर, तिथे 21 पर्यंत तुम्ही जर वय दिलं असेल आणि जर 22 काय करणार तिथे? तर तुम्ही जे खेळाडू आहे तर कमीत कमी 14, 15, 16, 17 पर्यंत घ्या आणि त्याच्यावर तुम्ही 3 ते 4 वर्ष मेहनत करा तिथे आणि ऑलिम्पिक साठी तयार करा। तर माझं असं म्हणणं आहे की सर, जे 20, 18च्या वरचे जे खेळाडू त्यांना घेऊ नका, असं माझं म्हणणं आहे। जे लहान खेळाडू आहेत त्यांना घेऊन त्यांच्यावर तुम्ही मेहनत करा। धन्यवाद सर। लमसम 30 रजा तुम्हाला मंजूर होणार नाही, पण तुम्ही असं म्हणा की जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा तेव्हा आम्हाला रजा मंजूर करणार चालेल सर। म्हणजे तू पालकांना घेऊन जाण्यासाठी हो सर। कदाचित 20 असतील, कदाचित 40 असतील। हो सर। जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता तेव्हा तेव्हा पालकांना रजा मिळावी, एवढं तुमची म्हणा। हो सर।